उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनासंदर्भातली आहे। सध्या देशभरात अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणाचा मुद्दा गाजतोय। याच विरोधात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत। मुंबईतल्या रामरक्षा आंदोलनानंतर उद्या ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत। नागपूर हा मुख्यमंत्री फडणवीसांचा गड आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय देखील इथेच आहे, त्यामुळे या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झालंय। पक्ष संपल्यानंतर ठाकरेंना राम आठवल्याची टीका वारंवार सत्ताधारी करतायत, तर ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला भाजप नेत्या नवनीत राणा हनुमान चालीसाद्वारे उत्तर देणार आहेत। या राणांच्या हनुमान चालीसा पठणावरून मविया सरकार असताना मोठा वाद झालेला। आता ठाकरेंना डिवचणारी पोस्टर्स राणांनी नागपूरमध्ये लावली आहेत। जनाब उद्धव ठाकरे जी, तुमचं काहीच चुकलं नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचे विचार पूर्ण माती केल्यानंतर, पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर, खासदार सोडून गेल्यानंतर आज आपल्याला रामाजींची आठवण आली। आता तो बहुत कुछ याद आना बाकी है, अभी तो सिर्फ शुरुआत है। पर अहंकार किसी का भी कोणाचाही टिकला नाही, तो तुमचाही टिकला नाही, हे स्पष्ट होत आहे। मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी। कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करू। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीसांना नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाचं निमंत्रण दिलं, यावरून भाजपने पलटवार केलाय। भक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक, परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। तर उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणणं म्हणजे विनोद आहे, अशी टीका रामदास कदम यांनी केली, ज्यावर किशोरी पेडणेकरांनी पलटवार केलाय। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे। विनोद जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधी सोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं, हे हास्यास्पद आहे ना। लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी। रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे? हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा राव, लाज बाळगा। आता दिल्लीमधल्या आंदोलनाची बातमी आहे। जनता